श्री स्वामी समर्थ. आज तुमच्याशी स्वामी सुसंवाद साधत आहे. हा सुसंवाद ऐकून तुमचे अर्धे दुःख 100% कमी होईल असा विश्वास आहे. हा सुसंवाद ऐकण्यासाठी तुम्ही रोज स्वामींशी जुळलेले राहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यकच असतात. जर तू संकटात असेल तर त्या संकटातून तुझी सुटका होईलच. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समज घेण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. त्यामुळे बाळा, तुला जेवढ्या काही गोष्टी समजून घेता येईल तेवढ्या घे. बाकीचे सर्व माझ्यावर सोड. तुझ्या जीवनात तुला खूप उंच जायचं आहे. त्यामुळे तुझे ध्येय हे साधारण ठेवू नको. ध्येय हे तू नेहमी दुसऱ्यांसाठी अवघड असेल असे ठेव. तुझे ध्येय उंचावर नेण्याची जबाबदारी माझी असेल. जर तुझ्या जीवनात तुझं असं काही ध्येय असेल तर तुझ्या गुरूंकडे पूर्ण होण्यासाठी प्रेमाने गुरूंना साथ घाल. कमेंटमध्ये फुलांचा वर्षाव कर. एक लक्षात ठेवा, गुरूंना तुमच्याकडून फक्त आणि फक्त शुद्ध भक्तिभावच हवा असतो आणि तो गुरूंना तुम्ही फुकटच देऊ शकता. बाळा, डोकं शांत असेल तर निर्णय कधीही चुकत नाही आणि निर्णय चुकला तरीही तिथून वर येण्याची तू तयारी ठेव. तुझा गुरु तुला सांगतो की स्वतःचा विकास कर आणि लक्षात ठेव, गती आणि वाढ हे जिवंतपणाचे लक्षण आहे. तू काम करू शकतोस, तू निरोगी असशील तर असे समज तू खूप श्रीमंत आहेस. बाळा, नेहमी आपल्या नियतीचे मालक बन, परंतु परिस्थितीचा गुलाम तू कधीही बनू नको. रोज एक मनात ठेव की आज मी एकतरी यशाकडे पाऊल टाकणार आहे. तुझ्या अपयशाचे कारण कधीही लोकांना सांगू नको, कारण सांगणारे लोक कधीही यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारण सांगत नाही. जर तुझ्या जीवनात न सुटणारे प्रश्न असेल तर ते वेळेवर सोडून दे. ते सोडण्याच्या मागे तू लागू नको. वेळेनुसार ते आपोआप सुटतील. तुझे गुरु तुला सांगतात, कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटाशी झगडत असतो. तुझा थोडा वेळ या ब्रह्मांड नायकाला दे आणि मग बघ तुझी नियती कशी तुझ्याकडे धावत येईल. गुरुशक्ती ही खूप प्रबळ शक्ती आहे. म्हणून तुझ्या आयुष्यात तुझे गुरु निवड आणि तुझ्या गुरूंचा जयघोष नेहमी करत राहा. गुरुविना मुक्ती नाही हे तू लक्षात ठेव. तुझा जन्म गरीब घरात झाला हा तुझा दोष नाही, परंतु तुम्ही जर गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा दोष होईल. तू धनाने नाही तर मनाने तरी श्रीमंत हो, असा नेहमी माझा तुला सल्ला असेल. न हारता, न थकता, न थांबता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीबसुद्धा हरते. त्यामुळे तुझे प्रयत्न नेहमी कार्यरत ठेव. बाळा, आज जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य तू स्वतःजवळ ठेव. आज मी तुला सांगतो, तू नेहमी एकांतात वेळ घालव, कारण शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती प्रत्येक वेळी नेहमी घोळक्यातच दिसतो. आणि माझे बाळ हे शहाणेच असते. आता तू ठरव, तुला परिस्थितीचे गुलाम व्हायचे आहे की तुझ्या गुरूंचे बाळ, ते मला कमेंटमध्ये सांग.
आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार तू कधीही करू नको. पण मात्र कोणतेही काम करण्यापूर्वी तुझे स्वामी काय म्हणेल याचा विचार कर. आणि हो, तू मोठे स्वप्न बघ जे बाकीचे बघू शकत नाही आणि पूर्ण कर. मग सगळे तुझ्यासमोर नतमस्तक होईल. मी आहे ना तुझ्यासोबत. मग कुणाला घाबरतो? दिवसभरात झालेल्या चुका या नेहमी संध्याकाळी आपल्या गुरूंना सांगाव्यात. चुका माफ करायच्या की नाही हे गुरु ठरवतील, परंतु तू तुझे प्रामाणिक कर्तव्य पार पाड. बाळा, मी आहे. बाळा, आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःचीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील जे तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. बाळा, खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिक. तू ज्या गोष्टी सहन करू शकत नाही त्या तू इतरांबरोबर कधीही करू नको. बाळा, नीट लक्ष देऊन ऐक. पैंज लावायचीच आहे तर स्वतःबरोबरच लाव. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरला तर स्वतःचा अहंकार हराल. यात फायदा तुझाच आहे. बाळा, आता वेळ आली आहे तुझे विचार बदलण्याची. बाळा, प्रामाणिकपणे ही शिकवण्याची बाब नाही तर प्रामाणिकपणा ही रक्तातच असावी लागते. अशीच शिकवण तू तुझ्या पुढच्या पिढीला दे, म्हणजे ते योग्य त्या रस्त्यानेच जाईल. नेहमी लक्षात ठेवा, कोणतेही काम हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा सुसंवाद आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.